मी राहुल मोरे मध्येच असतो आणि सहयोगामध्ये मी जवळपास 90 पासून आलेला आहे. 88 ते 90 पासून. आणि विशेष गोष्ट म्हणजे श्रीमाताजीच्या परमकृपेमध्ये श्रीमाताजींनी जे असं सांगितलं की बा अनेक लोकांना मी त्यांच्या स्वप्नामध्ये देखील जाऊन त्यांना साक्षात्कार दिला किंवा त्यांना अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत मी पोहोचले. याचं मग असं कारण आहे की मला लहानपणी हत्तीपाय नावाचा रोग झाला होता. जो की तुम्ही हे पाय बघू शकता, थोडंसं दाखवा पायाकडे. ह्या पायाला तो हत्तीपाय रोग होता आणि हा पायाचा आजही तो जे घोटा आहे तो क्लिअर दिसतो, हा दिसत नाहीये. आणि हत्तीपायाचा असा आजपर्यंतचा जगातला जो काही रोग आहे, हा रोग अजून तो बरा झाला नाही. पण साक्षात श्रीमंताच्या परमकृपेमध्ये जेव्हा मला ह्या रोगाने खूप खूप त्रस्त केलं होतं, त्यावेळी बरेच ट्रीटमेंट घेतली, जे की गव्हर्नमेंट ट्रीटमेंट आहे, जे सिव्हिल हॉस्पिटल्स मधून भेटते. पण जेव्हा मला कळले की हा रोग कधीच बरा नाही होणार, जीवनभर तुम्हाला हा रोग तुमच्या सोबत असेल आणि त्याच्यामध्येच अंत होईल. जेव्हा ही गोष्ट कळली त्यावेळेस अक्षरशः त्यावेळेला मी जरी लहान असलो तरीही हा निर्धार केला की जर हा रोग बरा होणार नसेल तर मग हे औषध पाणी घेण्यापेक्षा मला आतमध्ये मला काहीतरी शोधावं लागलं, ज्या कारणामुळे हा रोग मला झाला किंवा माझ्यामध्ये अशी काय कमतरता होती. म्हणून त्या वेळेपासून मी कंटिन्युअसली स्वतःला आतमध्ये पाहायला लागलो. जेव्हाही कुठं बसायचो त्या ठिकाणी डोळे लावायचा असो आणि असं वाटायचं की आपण डोळे लावल्याच्या नंतर आपल्याला अधिक दिसतं, डोळे उघडे असताना कमी दिसतं आणि डोळे बंद केल्यावर जास्त दिसतं. हे लक्षात यायला लागलं, कारण आपल्याला कळतं की बा आपल्या आतमध्ये आपल्या प्रत्येक गोष्टी ह्या स्पष्टपणे जाणवत आहेत. असं करता करता श्रीमाताजी बऱ्याचदा स्वप्नामध्ये आले आणि माझी कुंडलिनी जागृत झाली. मला समजायला लागले की हातातून काही वाहतंय, टाळूतून काही वाहतंय आणि मला ह्या गोष्टीचं असं वाटलं की जे लोक ध्यान करतात ते प्रत्येकाला अशी जाणीव होत असावी. असं करत असताना वर्षभरामध्ये तो रोग कधी बरा झाला. हालाकी हा 3 वर्ष 4 वर्ष मी याचा त्रास सहन केला. हाफ पॅन्टवर होतो, जेव्हा गल्लीमधले जेव्हा शाळेमधले लोक मला चिडवायचे की याचा एक पाय मोठा आहे, एक लहान आहे, पळा यायचं नाही, लंगडत लंगडत चालायचो, त्यावेळेस वाईट वाटायचं. मग त्यावेळेस तो पाय दिसून येऊन मी हाफ पॅन्टचं फुल पॅन्ट घालायला लागलो. घरच्या लोकांना हट्ट करून की मला फुल पॅन्ट द्या, मला लोक चिडवत आहेत. मग हे करत असताना जेव्हा ध्यानाला बसायला लागलो तेव्हा मला श्रीमाताजी ह्या शुभ्र वस्त्रांमध्ये दिसायच्या. त्यावेळेस मला वाटायचं की बाबा कुठेतरी दिव्य व्यक्ती आहे ही, जीजस टाईप त्यांचं काहीतरी असं दिसणं मला दिसायचं. तर ते बसता बसता वर्षभरामध्ये कधी गायब झाला की. आणि नंतर मी अगदी नॉर्मलपणे चालायला लागलो, पळायला लागलो, या सगळ्या गोष्टी करायला लागल्या. मला तेव्हा कळलं की तुमच्या शरीरातले कुठलेही विकार असो, बाहेर डॉक्टर्स पेक्षा अधिक तुम्ही स्वतःला नीट करू शकता जेव्हा तुमच्या आतमध्ये ही कुंडलिनी शक्ती जागृत होईल. मग काय व्हायचं की असं बऱ्याचदा असं बसल्यानंतर असं वाटत की पाठीतून काहीतरी वर चाललं काय, मी पाठीवर बघायला काय मुंग्या वगैरे आल्या का काही, काय आपल्या शरीरावर कुठली किडा आळी आली काही, पण ते नसून आतमधून कुंडलिनी हा प्रवास करायचे आणि ते जाणवायला लागलं मला आणि आपोआप ह्या थंड लहरी यायला लागल्या. मग ह्या कारणामुळे मग काही दिवसानंतर श्रीमाताजींनी अशी व्यवस्था केली की मला श्रीमाताजी आहेत ह्या म्हणून मला एका मित्राने सांगितले की मग तू काय करतोस. मी असं असं ध्यान करतो. ते म्हणे आम्हीही करतो. बाबा खूप छान गोष्ट आहे, कसं करतो. मग त्याला मी सांगितलं, अरे आम्ही पण असंच करतो, एक बार तू येऊन जा बरं आमच्या सेंटरला. मग 2002 मध्ये मी त्यांच्या सेंटरला गेलो. हालाकी मी 90 पासून ध्यान करायचो, 10 वर्षापर्यंत मला ही व्यवस्था झाली नाही की मी श्रीमाताजीपर्यंत पोहोचू. पण त्यानंतर अशी व्यवस्था झाली की नांदेडमध्ये त्यावेळेस सहयोग नव्हताच ना. नांदेडमध्ये सहयोग सुरू झाला. रामेंद्र बिहार यांनी तो सहयोग नांदेडमध्ये चालू केला आणि त्यांच्याशी भेट झाली आणि भेटल्यानंतर मग पुन्हा आम्ही सेंटरवर गेलो. सेंटरवर जेव्हा जाऊन त्यांची प्रतिमा बघितली तेव्हा मी त्यांना म्हणलं, हेच तर आहेत त्याच्या माझ्या स्वप्नामध्ये यायच्या जे मला सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. मग ही गोष्ट मला इतकी चांगल्यापैकी क्लिक झाली. त्याच्यानंतर मी तोपर्यंत माझं जे काही शिक्षण चालू होतं ते शिक्षण घेत घेत मला संगीताची आवड होती. तर श्रीमाताजींच्या लेक्चरमधून वाचण्यामध्ये आलं माझ्या की सहयोग्यांना कमीत कमी गाणं कळलं पाहिजे, किंबहुना एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवता आलं पाहिजे, गाता आलं पाहिजे. ज्यावेळेस हे लेक्चर मी श्रीमाताजींचं वाचलं त्यावेळेस मला 100% जाणवलं की मला तर आवड आहे, मग मी इकडंच का वळू नको मी पूर्णपणे. मग तेव्हापासून मी चांगल्यापैकी सिरियसली रियाज करायला लागलो आणि 2003 मध्ये सहजी आये हे नावाची एक कंपोजिशन केली. 2005 मध्ये मा तेरे चरणों में ही एक कंपोजिशन केली आणि अनेक कंपोजिशन करायला लागलो, लिहायला लागलो. पुन्हा मग त्या हार्मोनियमवर त्याला चाल लावणं, बसवणं, सेंटरवर गाणं हे करता करता मग प्रसिद्ध गायक झालेला आहे. तर त्या म्हणजे गायनाची वाहवाच होते. हो बिलकुल. तर त्या कारणामुळं मग मी रेकॉर्डिंग फील्डकडे वळलो आणि माझा पहिला अल्बम मी संदीप दलाल यांच्याकडून गाऊन घेतला, मा तेरे चरणों में.
त्यातील फेमस हे भजन आहे मात तेरे चरणों में, सहजदाई निमा तुमको प्रणाम, जय निर्मल श्री गणेश, त्याच्यानंतर माँ की दुआ है, मेरी माँ ने रंगा सबको एक रंग में, असे अनेक भजन त्याच्यामधले प्रसिद्ध झाले. आणि त्याच्यानंतर सेकंडरी मग मी माझ्या आवाजामध्ये आली आई निर्मला धरतीवर ह्या जोगवा केला, आली भवानी धरतीवर नावाचा जोगवा केला. आणि त्याच्यानंतर असे अनेक म्हणजे जवळपास आजच्या डेटला तरी युट्यूबवर म्हणजे 100 स्वतःचे कंपोजिशन्स आहेत जे श्रीमाताजींनीच लिहून घेतलं. मी अनेकदा विचार करतो की बुवा इतकं सगळं जे काय लिहितोय आपण ते आपण कसं काय लिहू शकतो. नाही बिलकुल नाही, हे साक्षात श्रीमाताजी लिहून घेत आहेत आणि सगळं काही करून घेत आहेत. हे करता करता आवड अशी लागली की आज संपूर्णपणे गायनामध्येच म्युझिकमध्येच करिअर करतोय. माझा स्वतः रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, त्या ठिकाणी रेकॉर्डिंगचे वर्क होतात आणि स्टेजवर मी गायक म्हणून सहयोगामध्येही वर्क करतो आणि बाहेर देखील अगदी प्रोफेशनल लाईनला देखील मी फिल्मी टाईपचे सॉंग्स वगैरे गाणं वाजवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. आणि याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये चांगल्यापैकी मला याची श्रीमाताजींची आशीर्वाद भेटले आहेत आणि तो आशीर्वाद इतरांना सांगण्यासाठी या माध्यमातून रात्री पण भजन संध्येचा सर्वांनी आस्वाद घेतला आणि खूप म्हणजे आनंदित झाले सगळे सहयोगी. आणि खूपच म्हणजे असं चैतन्य असं वाटत होतं जेव्हा गात होता तुम्ही, तेव्हा सर्वत्र चैतन्य पसरलं असं सर्वांना जाणवत होतं. खूप म्हणजे छान अशीच अगदी हे सर्व श्रीमाताजींचा आशीर्वाद आहे आणि त्याच करून घेत असतात. आपण निमित्त आहोत. बघायला गेलं तर आपण आपला श्वासही घेऊ शकत नाही ही फॅक्ट आहे. जर आपण आपला श्वास घेऊ शकलो असतो तो आज जगामध्ये सर्वकडे लोकसंख्या प्रचंड वाढली असते किंवा अमर राहिले असते. माणूस श्वासही घेऊ शकत नाही म्हणजे करता करविता हे परमेश्वर किंवा परमात्मा परमेश्वरी श्रीमाताजी आहेत. मग जेव्हा आपण श्वास नाही घेऊ शकत तर आपण बाकी काय गोष्टी करणार आहोत. म्हणून करणाऱ्या त्याच आहेत. फक्त आपल्याला जी गोष्ट प्राप्त झाली आहे, जी गोष्ट आपल्यामध्ये त्यांनी बीज स्वरूपात टाकली त्याला आपण शाईन जरूर करण्याचं मेहनत किंवा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून श्रीमाताजी त्याच्यात आपल्याला यश देतील. भलेही आपण कुठल्याही फील्डमध्ये असो पण श्रीमाताजीच्या परमकृपेमध्ये आपली ती फील्ड अगदी शायनिंग व्हायला लागेल. श्रीमाताजीच्या परमकृपेमध्ये आपण जर रेग्युलरली ध्यान आणि साधना करत असेल तर. आणि खरंच सहजयोग मेडिटेशन हे डीप मध्ये बघितलं तर खूप गहन आहे आणि अनुभव तर असे काय दररोजच भरपूर घडत असतात. पण आज जो तुम्ही अनुभव सांगितला हत्तीपाय हा आजाराचा, आणि हा अनुभव खरंच म्हणजे एक काहीतरी वेगळंच सांगून जातोय. आणि सर्वांनी सहजयोगात यावं आणि सहजयोग मेडिटेशन एकदा करून बघावं. आत्मसाक्षात्कार काय आहे, कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यास मिळणारे फायदे काय आहेत हे आल्यावर सेंटरला किंवा जागृती मिळाल्यावर सर्वांना समजणार आहे. बिलकुल छान. जय श्री माताजी. जय श्री